दिवस आमच्या आयुष्याला जोडलेला आहे ना. आणि आज आम्हाला या ठिकाणी या मंदिरामध्ये त्याने एकत्र केलं, त्याच्या प्रेमाबद्दल परमेश्वराला धन्यवाद. हालेलुया, हालेलुया. आम्ही ज्यावेळेस काही गोष्टी अशा आहेत की सर्व धर्मामध्ये सामान्य गोष्ट आहे, सर्व धर्मामध्ये त्या गोष्टीचा उल्लेख होतो, आहे का नाही. आम्ही पाहतो की धर्म म्हणजे काय. कोणी म्हणते की आम्ही हिंदू धर्म, कोणी म्हणतं मुसलमान धर्म, कोणी ख्रिश्चन धर्म, आहे का नाही. सगळ्यांच्या धर्मामध्ये धर्म म्हणजे काय येतं, जो त्या धर्माच्या कृतीला अनुसरून जे धार्मिक काम करतो, जो धर्म पाळतो, आहे का नाही, त्याला धर्मी म्हटलेलं आहे. आणि जो त्या मार्गाने जात नाही त्याला अधर्मी म्हटलेलं आहे. अधर्मी म्हणजे काय की त्या धर्मानुसार काम न करणं, आहे का नाही. याचा अर्थ काय की देवाने दिलेले नियम न पाळणं म्हणजे अधर्म्य झालं, आहे का नाही. म्हणून ही जे अधर्म आहे ते प्रत्येक धर्मामध्ये आहे का नाही. कोणी कुठल्या धर्माचा असू द्या, अधर्म म्हणजे काय, पाप, आहे का नाही. आणि आज आम्ही पापाविषयी पाहत असताना बायबलमध्ये पापाविषयी खूप सुंदररित्या लिहिलेला आहे. आणि ज्या वेळेस आम्ही पाहतो की या पापाचा जो जनक आहे, त्याला जनक म्हणजे काय, पापाचा पिता, ज्याच्यापासून पाप आलेला आहे का नाही. ते पाप येणं कुणापासून आलेलं आहे, पाप. जसं आम्ही पाहतो की बायबलमध्ये लिहिलेलं आहे की अब्राहम जो आहे विश्वासाचा जनक म्हटला गेलेला आहे. कारण का की परमेश्वराने त्याला हाक मारली आणि अब्राहमाने काय केलं, त्याने विचार केला नाही, परमेश्वराला पाहिलं नाही, परमेश्वर कसा आहे त्याला माहित नाही, परंतु परमेश्वरावर त्याने विश्वास ठेवला आणि त्या परमेश्वराने जे सांगितलं त्याप्रमाणे त्याने केलं. त्याचा बाप, त्याची आई, त्याचं कुटुंब, त्याची गल्ली, सर्व परिस्थिती त्याने सोडून देवाने जे सांगितलं या देशाला जा, त्या देशाला तो निघून गेला. म्हणजे काय की न दिसणाऱ्या गोष्टीविषयी त्याने खात्री आणि न दिसणाऱ्या गोष्टीविषयीचा भरोसा त्याने परमेश्वरावर दाखवला, म्हणून त्याला विश्वासाचा जनक म्हटलेला आहे अब्राहमाला. तसंच सैतान जे आहे, सैतानाला पापाचा जनक म्हटलेला आहे का नाही. आम्हाला वाटतं की सैतान म्हणजे खूप क्रूर असेल, असा असेल, तसा असेल, हे असेल, ते असेल. नाही, सैतान देवदूतासारखा आहे. लक्षात घ्या, मी पुन्हा एकदा सांगतो. जर एहेजकेलाचं पुस्तक 8वा अध्याय आणि 12 पासून 17 वचनापर्यंत पाहिलं तर त्याचं वर्णन जर तुम्ही ऐकलं आणि त्याचं वर्णन जर तुम्ही त्या बायबलमध्ये जर समजून घेतलं तर तुमच्या लक्षात येईल की सैतान साधारण नाही. परमेश्वराने त्याला खास बनवलं होतं. स्वर्गामध्ये देवाच्या समोर तो असायचा, आहे का नाही. तो परमेश्वराचा दूत होता. कोण, सैतान. देवाच्या समोर, देवाच्या समागमामध्ये राहणारा, देवामध्ये सगळ्या स्वर्गामध्ये सर्वात श्रेष्ठ दूत जर कोण असेल, देवाच्या समोर उभारणारा, तो म्हणजे सैतान होता. आणि आम्ही पाहतो की सैतानाने जोपर्यंत परमेश्वराच्या अधीन होता, परमेश्वराच्या समोर होता, तोपर्यंत सैतान उच्च परमेश्वराचा एक दूत होता. परंतु सैतानाने पाप केलं. सैतानाने काय केलं, पाप केलं म्हणजे काय, त्याच्यामध्ये घमेंड, गर्व आलेला आहे. आणि गर्व आल्यामुळं सैतान काय केलेला आहे, तो देवाच्या समान होण्याचा विचार करत होता. मी देवाच्या समान होईल, माझीही स्तुती करणारे लोक असतील, जसं मी देवाची स्तुती करतो. काय दूत जे आहे, सैतान जे आपलं जे दूत आहे ते माझेही काय करतील, स्तुती करेल. त्याच्या मनामध्ये ही गोष्ट आली, गर्व आला. आणि सैतान जो आहे त्याच्यामध्ये घमेंड आलेला आहे का नाही. आणि त्याच्यामुळं परमेश्वराने पाहिलं की त्याच्यामध्ये हे घमेंड आलं, पाप आलं, आणि परमेश्वराने काय केलेलं आहे, त्याला स्वर्गामधून खाली टाकलेलं आहे. यशायाचं पुस्तक जर 14वा अध्याय जर आम्ही पाहिला, 12 पासून 16 वचनापर्यंत जरा एक वाचू, नंतर पुढे आपण जाऊ. बघा काय म्हणते सैतानाविषयी या ठिकाणी परमेश्वराचं वचन सांगितलेलं आहे. वाचा. हे देदीप्यमान ताऱ्या, प्रभात पुत्रा, त्याला प्रभात पुत्र म्हटलेलं आहे. कुणाला, सैतानाला. तू आकाशातून कसा पडलास, राष्ट्रास लोळविणाऱ्या तुला धुळीत कसे टाकले. जो तू आपल्या मनात म्हणालास, मी आकाशात चढेल, मी आकाशात चढेल, देवाच्या तारांगणाहून, देवाच्या तारांगणाहून माझे सिंहासन
उच्च करेल, माझे सिंहासन उच्च करेल. देवापेक्षा माझं सिंहासन काय करेल? उच्च करेल. उत्तर भागातील देव सभेच्या पर्वतावर मी विराजमान होईल. देवाचे जे पर्वत, देवाचं जे सिंहासन आहे त्या ठिकाणी, त्याच्यावर माझं काय होणार आहे? माझं मी विराजमान होईल. मी मेघावर आरोहण करेन, मी मेघावर आरोहण करेन. मी परात्परा समान होईल, मी परात्पर जो परमेश्वर आहे त्याच्या समान होईल. त्या तुला अधोलोकामध्ये, गर्तेच्या अधोभागात टाकलेले आहे. गर्देच्या अधोलोकामध्ये त्याला काय केलेलं आहे? टाकलेलं आहे. कशामुळं? त्याच्यामध्ये गर्व आहे. तो देवाच्या समान होऊ पाहत होता, त्याच्यामध्ये घमेंड होतं, आहे का नाही? तो देवाच्या समान होऊ पाहत होता. म्हणून देवाने ज्यावेळेस जाणलं की ह्याच्यामध्ये गर्व आलेला आहे, ह्याच्यामध्ये पातक आलेलं आहे, देवाने त्याला उचलून कुठं टाकलं? अधोलोकामध्ये टाकलं, आहे का नाही? आणि मग स्वर्गामध्ये स्थान काय झालेलं आहे? एक स्थान रिकामं झालं. कुठलं? जे सैतान स्वर्गामध्ये 3 स्थान महत्वाचे आहे. एक लक्षात राहू द्या तुमच्यासाठी. आज आपण दूतावर बोलत नाही, पण थोडस मी बॅकग्राऊंड सांगून पुढे जातो. स्वर्गामध्ये 3 लाईन महत्वाच्या आहेत. कुठल्या? 3. स्वर्गामध्ये दूतांच्या 3 लाईन महत्वाच्या आहेत. आणि 3 लाईन मध्ये 3 दूत महत्वाचे आहेत. एक जे दूत आहे फक्त वर्शिप करणारा, स्तुती आराधना करणारा, देवाला स्तवन करणारा, आराधना करणारा, तो म्हणजे आम्ही पाहतो की लुसिफर म्हटलेला आहे त्याला. ते सैतानाचं ते एक लाईन होती, तिथं परमेश्वराची सदोदित त्यांनी स्तुती करायचा. परमेश्वराने त्याला जे बनवलेलं आहे ना, त्याच्याविषयी जर तुम्ही बायबलमध्ये वाचाल, यशकेलाचं पुस्तक 28 अध्याय किंवा यशाच्या 14व्या अध्यायामध्ये ज्यावेळी तुम्ही वाचाल, त्यामध्ये असं लिहिलं आहे, त्याच्या पंखामध्ये परमेश्वराने काय केलेलं आहे? संगीत बसवलेलं आहे. बासरी वाजवत होता, विणा वाजवत होता, ठीक आहे नाही? खूप सुंदर त्याने म्युझिक करलं होता तो सैतान, आहे का नाही? आणि देवाची स्तुती करणारी एक लाईन होती. आणि दुसरं जे आहे मध्यस्थी, देवामध्ये मनुष्यामध्ये मध्यस्थी करणारी एक लाईन आहे. त्याचा मोरक्या कोण आहे? गॅब्रिएल दूत, आहे का नाही? इकडे स्तुती वर्शिप करणाऱ्या ह्याच्यामध्ये कोण आहे? लुसिफर आहे, म्हणजे सैतान आहे. दुसरी जी लाईन आहे परमेश्वराच्या समोर, त्याचा मेन जे दूत आहे तो गॅब्रिएल आहे, है की नाही? आम्ही पाहतो की गॅब्रिएल काय करतोय? संदेशावाहक आहे. परमेश्वरापासून आलेला संदेश मनुष्यापर्यंत द्यायचा, मनुष्याचा संदेश परमेश्वराला ऐकवायचा. ही एक लाईन. आणि तिसरं म्हणजे या सगळ्यांचं रक्षण करणारा मिखाएल परमेश्वराचा दूत आहे. त्याचे दूत आहेत, त्याच्या खाली भरपूर असंख्य दूत आहे. हे एकच दूत नाही आहे, त्याच्या हाताखाली असंख्य दूत आहे. आणि इकडे पाहतो वर्शिप करणारे असंख्य दूत आहे, इकडे आम्ही पाहतो निरोप देणारे असंख्य दूत आहे. पण सगळ्यांचा मेन जे आहे हे 3 आहे, 3 दूत आहेत. एक मिखाएल जे रक्षण करणारा, दुसरा म्हणजे युद्ध करणारा, दुसरा जे आहे परमेश्वराचा शब्द वाहक किंवा परमेश्वराचा संदेश वाहक जो आहे तो गॅब्रिएल आहे. आणि तिसरा आहे सैतान, जो लुसिफर, जो परमेश्वराचा वर्शिप करणारा आहे, है की नाही? असे 3 लाईन. परंतु ज्यावेळेस सैतानाने पाप केलं, देवाच्या विरुद्ध त्याने कट रचला किंवा त्याच्यामध्ये घमेंड आलं, गर्व आलं, मग देवाने काय केलं? त्याला उचलला अधोलोकामध्ये, स्वर्गाच्या खाली टाकून दिलं. हालेलुया. आणि आम्ही पाहतो की स्वर्गामध्ये एक जागा मोकळी झाली. मग देवाने विचार केलं की आता देवाची स्तुती आराधना करण्यासाठी पुन्हा एकाची निर्मिती करायची. आणि त्याने आम्ही पाहतो की आमची निर्मिती केली, मनुष्याची निर्मिती केली परमेश्वराने. हालेलुया. की देवाला त्याने देवाच्या संगती राहावं, देवाच्या समागमामध्ये राहावं, परमेश्वराची स्तुती करावी, देवाला त्याने आदर द्यावा, महिमा द्यावा, म्हणून परमेश्वराने मनुष्याला काय केलेलं आहे? निर्माण केलेलं. हालेलुया. मग परमेश्वराने मनुष्याला निर्माण करण्याच्या पहिलं परमेश्वराने काय केलेलं आहे माहिती आहे का तुम्हाला? परमेश्वराने काय केलं की पहिलं यदन बाग बनवली, आहे का नाही? यदन बागेमध्ये सर्व बनवलं त्याने, फूल, आकाश, पानं, फुलं, फळं, सर्व काही वस्तू परमेश्वराने मनुष्याला लागणारे सर्व गोष्टी त्या ठिकाणी बनविलं. आणि काय केलं? यदन बागेमध्ये मनुष्याची निर्मिती करून तिथं ठेवली, आम्ही पाहतो. आणि मग मनुष्य त्या ठिकाणी राहत असताना मनुष्याला एक सहाय्यक म्हणून स्त्री बनवली परमेश्वराने.
आणि दोघं हवा आणि आदम त्या एदन बागेमध्ये राहत होते. आणि आम्ही पाहतो की काही दिवसानंतरनं, काही काळानंतरनं आम्ही पाहतो की हवेला काय केलेलं आहे, भुरळ पडलेले. सैतानाने काय केलं, भुरळ घातले. आम्ही पाहतो की हवा ज्या वेळेस आम्ही बायबलमध्ये अध्ययन करत असताना उत्पत्तीचं पुस्तक 3रा अध्याय, आणि जर आम्ही 6 पासून काय वचन पाहिले, 6-7 वचन जर आम्ही पाहिले, 8-9 वचनापर्यंत आम्ही ज्यावेळेस पाहतो त्यामध्ये मनुष्याचं पतन आम्हाला पाहायला मिळतं. मनुष्याने केलेलं पाप आम्हाला पाहायला मिळतं. पाप म्हणजे काय, योग्य मार्गावरनं ढळणं, योग्य मार्गावरनं दुसऱ्या मार्गाला जाणं, चुकीच्या मार्गाला जाणं. पाप म्हणजे काय आहे या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की पतन पावणं. आणि या ठिकाणी हवा काय केलेली आहे, त्या एदन बागेमध्ये फिरत असताना परमेश्वराने ज्या गोष्टीला मनाई केली होती मनुष्याला, आदामाला काय सांगितलं होतं की तू या झाडाचं फळ खाऊ. या जागेमध्ये सर्व झाड आहे की नाही, येता इच्छा तुला मन भरून जितकं फळ खायचं तू खा, फक्त हे मधल्या झाडाचं जे फळ आहे ते खाऊ नको, परमेश्वराने सांगितलं आदामाला. आणि आम्ही पाहतो की ज्या झाडाचं फळ खाऊ नको म्हणून मनुष्याला परमेश्वराने आज्ञा केली, आणि आम्ही पाहतो की ती गोष्ट काय केलेली आहे, हवेने केलेली आहे, आदामाने केलेली आहे, मनुष्याने केलेली आहे. परमेश्वराची आज्ञा मोडलेली, पाप केले. काय त्याने, पापाचा अर्थ काय की देवाचं न मानणं, देवाच्या गोष्टी न ऐकणं. पापाचे दुसरा जर आम्ही भाग पाहतो की देवाच्या विरुद्ध करणं म्हणजेच पातक आहे. पतन पावणं पातक आहे, योग्य मार्गावरून चुकीच्या मार्गाला जाणं पातक आहे. आणि आम्ही पाहतो की ज्या परमेश्वराच्या संगतीमध्ये हे दोघं चालत होते, आदाम हवा, यांनी काय केलेलं आहे, देवाच्या इच्छेविरुद्ध केले. जे देवाने सांगितलं करू नको तीच गोष्ट त्याने नेमकी केलेली आहे. परमेश्वराने सांगितलं की या झाडाचं फळ खाऊ नको, आज्ञा परमेश्वराने दिली. फळ खाणं मोठी गोष्ट नाही, पण देवाची आज्ञा मोडणं ही सर्वात मोठी गोष्ट. देवाची गोष्ट न मानणं म्हणजे पाप. आणि आम्ही पाहतो त्या ठिकाणी ज्यावेळेस हवेला आम्ही पाहतो आदाम हवेला ज्यावेळेस परमेश्वराने एदन बागेमध्ये ठेवलं, त्यावेळेस हवा काय केलेली आहे, त्या फळाकडच्या झाडाजवळ गेले. लक्षात घ्या, आदाम नव्हता त्या ठिकाणी. आणि सैतानाने खूप प्रयत्न केला या दोघांना भटकवण्याचा, परंतु आदाम आणि सैतानाचं कदाचित मानलं नाही, बायबलमध्ये लिहिलेलं नाही. परंतु आम्हाला पाहायला मिळतं की आदाम त्या झाडाच्या जवळ नव्हता. कोण होते, हवा होते. आणि ज्या वेळेस हवा त्या झाडाच्या जवळ आली आणि ज्या वेळेस झाडाकडे पाहिली, तिने पाहत उभारली होती, त्यावेळेस हवाच्या संगती कोण बोलला, सैतानाने ठाव घेतली. देवाचं वचनच तू वापर करून मनुष्याचं पतन करतो. लक्षात ठेवा, बोट तुम्हाला आहे ना, सैतान आहे ना वचनाच्या द्वारे दाखवतो. तुम्हाला बघा परीक्षा घेताना सैतान कसं माणसाची परीक्षा, येशू ख्रिस्ताला भूक लागली आहे का नाही, म्हणजे ज्यावेळेस जंगलामध्ये तो 40 दिवस उपवास करत होता, त्यावेळेस त्याची परीक्षा परमेश्वराने कशाच्या द्वारे घेतलेल्या आहे, वचनाच्या द्वारे. त्याने काय म्हणलं, या दोंड्याला आज्ञा कर, काय होशील, या दोंडे जे ते भाकरी होते तो पोटभर खाशील. परमेश्वराने वचनाच्या द्वारे त्याने सांगितलं की मनुष्य अन्नाने नव्हे तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या वचनाच्या द्वारे जगेल. सैतान सोडून पळून गेला. दुसऱ्या वेळेस आला, दुसऱ्या वेळेस बी त्याने काय केलं, त्याने काय सांगितलं त्याला, परीक्षा वचना, देवाचं वचन असं सांगतं तू वरून उडी मार, देवदूत तुला आपल्या हातावर झेलते. येशू ख्रिस्ताने दाखवलं नाही बघा की मला देवदूत झेलणार आहे, तू म्हणतो ते बरोबर आहे, मी उडी मारून दाखवतो. नाही, परमेश्वराने त्याला तू आपला देव परमेश्वर याची परीक्षा पाहू नको. सैतान पळून गेला. परत तिसऱ्याला आला, त्याने देवाचं वचनच वापर केला. त्याने काय म्हटलं, तू मला नमन कर म्हणजे ही जग माझ्या हातामध्ये जे आहे काय करेल मी तुला देऊन टाकेन. परमेश्वराने त्याला सांगितलं तू आपला परमेश्वर याला नमन कर आणि त्याची स्तुती आराधना कर. सैतानाने परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा वचनाच्या द्वारे घेतो आणि वचनत्व जो देव बोलतो ना त्याच गोष्टी तो आम्हाला बोलून भुरळ पाडून त्याच्यापासून आम्हाला परावृत्त करतो. या ठिकाणी आम्ही पाहतो की हवेला परमेश्वराने जी आज्ञा दिली ती हवेला आदामाला की या झाडाचं फळ खाऊ नको,
नेमकं त्या ठिकाणी आम्ही पाहतो की हवेला शैतानाने प्रश्न केलेला आहे. काय केलेला आहे? तुम्हाला या ठिकाणी कुठलंच फळ खायचं म्हणजे सांगितलं नाही का? देवाने बंधन घातलंय का? त्याने म्हणते नाही, आम्हाला सगळं खायला सांगितलंय. पण हवा त्या ठिकाणी एक गोष्ट जास्त बोलते. बायबलमध्ये तुम्ही वाचा, परमेश्वराने फक्त सांगितलं होतं की त्या झाडाचं फळ खाऊ नका. हिने त्या ठिकाणी सैतानाशी बोलत असताना त्याने काय केलेलं आहे? जर 3रा अध्याय 6व्या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं उत्पत्तीचं पुस्तक, त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की हवेने काय केलेलं आहे? हवा काय म्हणते की आम्हाला त्या फळाकडे जाऊ नको, खाऊ नको, त्याला स्पर्शही करू नको असं आम्हाला आज्ञा दिली आहे. जास्त बोलली त्या ठिकाणी, जी नाही बोलायला पाहिजे ती गोष्ट तिने बोलली. परमेश्वराने असं बोललंच नव्हतं की त्या फळाला स्पर्श करू नको किंवा त्याच्याकडे जाऊ नको. पण त्या ठिकाणी हवेने काय केलेलं आहे? जास्त बोलल्यामुळं काय सैतानाच्या तावडीमध्ये तिने सापडलेली आहे. आणि सैतानाने लगेच तिला बोरळ घातली आणि तिला सांगितलं, बघ या झाडाकडे, या फळाकडे बघ, हे जर तू खाल्ली ना तू देवाच्या समान होशील, देवाच्या समान. त्याने ते फळ खाल्ल्यानंतर ना काय होईल हे सांगितलं नाही. फक्त काय सांगितलं? दुष्परिणाम सांगितला नाही. त्याने काय सांगितलं? फक्त देवाच्या समान होईल. तुम्ही काय होणार? देवाच्या समान होणार. सैतानाने खोटं बोललेलं नाही त्या ठिकाणी. जर तुम्ही बायबल वाचाल ना, परमेश्वर पुढं म्हणतो 17-18व्या वचनामध्ये म्हणतो की आता मनुष्य आपल्यातील एक समान झालेला आहे. मनुष्य काय झालेला आहे? परमेश्वराच्या समान झालेला. आता त्याला वाईट खरं खोटं या गोष्टी त्याला कळणार. तो आता आपल्यातील एक झालेला आहे. म्हणून साठी या ठिकाणी सैतानाने तिला खोटं बोललेलं नाही, परंतु त्याचे दुष्परिणाम सैतानाने सांगितले नव्हते. सैतानाने काय केलं नाही? तिला दुष्परिणाम, ते खाल्ल्यानंतर ना काय होईल हे नाही सांगितलं. फक्त तेवढं सांगितलं देवाच्या समान व्हा. परंतु ज्यावेळेस बायबलमध्ये आम्ही वाचतो, हवेने ज्यावेळेस पाप केलं, ते फळ खाताना, फळ खाल्लं त्याने पाप केलं असं लिहिलेलं आहे बायबलमध्ये, आज्ञा मोडली. परंतु अशी गोष्टी नाही. कुठलेही पाप करताना आम्ही एक पाप करताना त्याला 5-6 पाप त्याच्या जोडीला आम्ही करतो. या ठिकाणी आम्ही पाहतो बायबलमध्ये आम्ही पाहिलं तर या ठिकाणी सैताना म्हणजे हवेचं जे पाप आहे 6 प्रकारे पाप तिने 7 प्रकारे पाप केलेलं आहे. 7व्या नंतर तिने परिपूर्ण पाप केले. पहिलं काय केलेलं आहे तिने पाप करताना? बघा, पहिलं काय केलं तर तिने पायाने चालत त्या फळाच्या जवळ केलं, है की नाही? तिने किती पाप केले? 6. आता मी तुम्हाला सांगतो. 7वं पाप परिपूर्ण आहे. पहिलं पाप चालत तिने त्या फळाच्या झाडाजवळ गेलेलं आहे. दुसरं पाप आहे तिने काय केलेलं आहे? कानाने सैतानाची गोष्ट ऐकली, है की नाही? कानाने ऐकलेली आहे आणि म्हणून त्याला उत्तर दिली. कानाने ऐकून त्याच्याशी संभाषण केली, हे दुसरं पाप झालं. आणि तिसरं जर आम्ही पाप पाहिलं तर तिने जिभेचं पाप केलेलं आहे. त्याच्याशी बोलली, त्याच्याला उत्तर दिली. 4थं पाप आम्ही पाहिलं तर त्या फळाकडे त्याने काय केलेलं आहे? नेत्राने पाहिलेलं आहे. त्या फळाला काय केलेलं आहे? डोळ्याने पाहिलेलं आहे. म्हणून डोळ्याचं पाप आहे तिथं. आणि नंतर ना काय केलेलं आहे? बघा, त्या ठिकाणी बुद्धी, तिने विचार केली, हे फळ जर खाल्लं तर खरंच मी देवाच्या समान होईल का? बुद्धीने विचार केले. आणि 5वं पाप आहे, हाताने त्या फळाला काय केलेलं आहे? तिने तोडलेलं आहे. आणि नंतर ना काय केलं तिने? त्या पापाला काय केले? त्या फळाला तिने काय केले? तोडून तिने खाल्लं. नंतर ना पूर्ण पाप झालेलं आहे. आम्ही पाहतो एक गोष्ट करताना, आम्ही एक पाप करताना 10 पाप ज्यावेळेस आम्ही 5-6 पाप करतो त्यावेळेस त्या पापाची परिपूर्णता होते. या ठिकाणी हवेने पाप केलं, तिने फळ तोडून खाल्लं आणि तिने पूर्ण पाप झालं तिचं. जर तिने बघा, तिने पाहिलं असतं, वाईट विचार केला असता आणि तिथून निघून गेले असते तरी देवाने क्षमा केला असता, ऐक नाही? त्यांनी सैतानाशी बोलले परंतु त्या फळाच्या झाडापासून निघून गेले असते तरी परमेश्वराने सोडला असता, ऐक नाही? शेवटपर्यंत परमेश्वराने तिला चान्स, 6 पापापर्यंत परमेश्वराने तिला सांभाळलं होतं. परंतु तिने 7वं पाप जे केलं ते परिपूर्ण, ते पाप काढलं, खाल्लं आणि आपल्या पतीला दिलं. तिने खाल्ल्यावर तिला काय कळालं नाही, तिला काही कळालेलं नाही.
कारण या ठिकाणी आम्हाला बायबलमध्ये पाहायला मिळतं, ज्यावेळेस तिने अर्ध फळ आपल्या नवऱ्याला दिली, आदामाला दिली, आणि ज्यावेळेस त्या आदामाने फळ खाल्लं त्यावेळेस त्यांचे डोळे उघडले. कारण वाचा जी आहे, शब्द आज्ञा जी आहे, आदामाशी केलेली होती परमेश्वराने, हवेशी नव्हती केलेली. आदामाला सांगितलं होतं या झाडाचं फळ खाऊ नको, ज्या दिवशी खाशील त्या दिवशी तू खास मरशील. खास शब्द लिहिलेला आहे बायबलमध्ये. या ठिकाणी आम्ही पाहतो की त्या दिवशी त्याने फळ खाल्लं, आणि फळ खाल्लं, देवाची आज्ञा मोडली, त्यांच्यामध्ये पाप आलं. आणि आम्ही पाहतो की ही ज्यावेळेस पाप मनुष्यामध्ये येतं त्यावेळेस त्याचे परिणाम आम्हाला दिसतात, आहे का नाही? आम्हाला काय परिणाम दिसलं त्या ठिकाणी जर आम्ही पाहिलं, ज्यावेळेस आदामाने फळ खाल्लं त्यावेळेस, ज्यावेळेस पाप केलं त्यावेळेस काय गोष्टीचा परिणाम आम्हाला पाहायला मिळतं. पहिला परिणाम जे आहे, आत्मिक जीवन जे आहे, आमचं आत्मिक जीवन आहे, जो आमच्यामध्ये देवाचा आत्मा आहे, जे धार्मिकता आहे, जे पवित्रता आहे, ती मृत्यू होते. आत्मिक मृत्यू होतो, शारीरिक नाही. लक्षात घ्या, आत्मिक मृत्यू, जी शुद्धता आहे, जे पवित्रता आहे, याचा परिणाम होतो की ते जी शुद्धता आमच्यामधले निघून जाते. कारण पवित्र आत्मा आहे, हा पवित्र आहे. आणि ज्यावेळेस पवित्र आत्मा आम्हाला सोडतो, जिथं अशुद्धता आहे तिथं पवित्र आत्मा राहत नाही. म्हणून पहिला मृत्यू जो होतो तो पवित्र किंवा शुद्धतेचा किंवा पवित्र आत्म्याचा आमच्यामधला निघून जाणं किंवा त्याचा मृत्यू होणं. पहिला जे आहे आत्मिक जीवनाची समाप्ती. आणि दुसरं जे आहे, आम्ही पाहतो की ज्या वेळेस त्यांचे डोळे उघडले गेले, बायबल आम्हाला सांगतं काय झालं, त्या लोकांचे डोळे उघडले गेले. आणि डोळे उघडल्यानंतर त्यांनी काय पाहिलं की आपण नग्न आहे, अशुद्धता त्यांच्यामध्ये आली. आणि ही जी आहे पापाचा परिणाम आहे की आमच्यामध्ये अशुद्धता आल्यानंतर आमच्यामध्ये आम्हाला त्या गोष्टी जाणवतो. आणि म्हणून त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की त्याने काय केलेलं आहे, नग्न आहे असं आदामाला दिसलं. आणि त्याने काय केलं, लगेच अंजिराचे पत्ते घेऊन त्याचे कपडे बनवले, बायबल आम्हाला सांगतं. आणि तिसरी गोष्ट जर आम्ही पाहिलं की त्याने त्या आपली नग्नता त्याने काय केलेले, झाकलेली आहे. चौथा परिणाम जर आम्ही पाहिलं बायबलमध्ये तर काय केलं, परमेश्वराच्या समक्षतेपासून त्यांनी काय केलेलं आहे, लपलेले आहे. कारण पाप केलं. रोज परमेश्वर त्यांना भेटायला यायचा, त्यांना रोज भेटायचा, परंतु त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की ज्या दिवशी त्याने पाप केलं त्यावेळेस मनुष्य परमेश्वराच्या समक्षतेपासून दूर गेला, लांब गेला. कारण त्याच्यामध्ये ते पाप आलं. पापामुळं तो देवापासून दूर गेला आणि तो लपायचा प्रयत्न केला. परमेश्वर त्याला हाक मारत होता त्या यदन वाटिकेमध्ये, यादन बागेमध्ये. ज्यावेळेस परमेश्वर त्याला हाक मारत होता, आदामा आदामा तू कोठे आहे. आदाम घाबरून झाडाच्या मागे लपले. 9-10 वचनामध्ये उत्पत्तीमध्ये पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की आदाम घाबरला, त्याची परमेश्वराची भीती वाटली, कारण त्याच्यामध्ये ते भय आलेला आहे. आणि आम्ही पाहतो की त्या पापामुळं तो देवाच्या समक्षतेपासून दूर गेलेला आहे. आणि आम्ही पाहतो की त्याच्यामध्ये भीती आलेली आहे, भय आलेला आहे, घाबरला. देवाच्या सानिध्यापासून तो घाबरून तो दूर लपायला गेला. परमेश्वराने त्याला बोलवलं. आणि नंतर ना आम्ही पाहतो की परमेश्वराने काय केलेलं आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या सर्वांना समोर घेऊन परमेश्वराने आदाम हवेला शैतानाला समोर घेऊन आम्ही पाहतो की परमेश्वराने त्यांना शाप दिलेला आहे. हालेलुया. ज्यावेळेस पाप करतो, देवाच्या समक्षतेपासून आम्ही दूर जातो, पाप करतो, त्यावेळेस देव जो आहे आम्हाला शापित करतो. आम्हाला शापित केलेला आहे देवाने. आम्हाला काय केलेलं आहे, शाप दिलेला आहे. हवेला काय म्हटलेलं आहे की तुला पुत्र संतान होईल, मरण यातना होतील, परंतु तुझा जे ओढा आहे तो कुणाच्याकडे असणार, तुझ्या नवऱ्याकडे असणार. आणि दुसरी गोष्ट तिला सांगितलेलं आहे, तू पतीच्या अधीन राहणार आहे. हवेने पाप केलं, स्त्रीने पाप केलं, परंतु बायबल आम्हाला सांगतं जरी स्त्रीने पाप केलं तरी स्त्रीच्या द्वारेच आम्हाला उद्धार मिळालेला आहे. हालेलुया. स्त्रीच्या द्वारे कसा मिळाला, कारण उद्धार करताला जन्म देणारी स्त्री म्हणजे मरियम. हालेलुया.
आम्ही पाहतो की त्या हवेपासून येशू ख्रिस्ताचा ज्या स्त्रीपासून येशू ख्रिस्ताचा जन्म झाला आणि त्याने आम्हाला पापापासून सोडविले. म्हणून स्त्रीपासून पाप आलं तर स्त्रीपासून आम्हाला उद्धार बी मिळालेला आहे. आम्ही पाहतो की परमेश्वराने काय केलेलं आहे, त्यांना शापित केलं. आदामाला काय शाप दिला? पाप केल्यामुळं त्याला सांगितलं आयुष्यभर तू घामाचे भाकर खाशील, कष्ट करशील. आज आम्ही पाहतो घाम आमच्या शरीरामधून येतो. आज साधारण नाहीये घाम येणं म्हणजे, आम्हाला देवाच्या त्या शापाची आठवण करून देतो. हालेलुया. आणि जमिनीला देखील शाप आलेला आहे. तिला काय म्हटलेलं आहे? तू जी आहे तुझी, म्हणजे आदामामुळं, आदाम कशापासून आलेला आहे? मातीपासून देवाने घडविले. माती कुठून येते? जमिनीपासून. म्हणून आदामाने पाप केल्यामुळं, त्या मातीने पाप केल्यामुळं त्या पूर्ण पृथ्वी देखील काय झालेली आहे? शापित झालेली. जर तुम्ही 17, 18, 19 वचनामध्ये वाचाल तर त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की ती जी जमीन जी आहे काटे आणि कुसळे उगवतील, कारण तिला सुद्धा शाप मिळालेला आहे. परंतु या सर्वाचं जे शाप आहे परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःवर घेतलेला आहे. तो शापित झाला आहे की नाही, आणि आमचे पाप त्याने स्वतःवर घेऊन आम्हाला त्या पापापासून सोडवलं. पापामुळं आज आम्ही पाहतो की पापामुळे जे परिणाम मनुष्याच्या जीवनामध्ये येते, त्यावेळेस बघा, जर एक वचन वाचा, एफेसीकरास पत्र 4 अध्याय 18 वचनामध्ये काय म्हटलेलं आहे बघा. आमची जी बुद्धी आहे ना, बुद्धी अंधेरी हो जाते. माझ्याकडे थोडं हिंदीमध्ये असल्यामुळे प्रॉब्लेम येते. जर वाचा बघू एफेसी 4:18. त्यांची बुद्धी अंधकारमय झाली आहे. ज्यावेळेस मनुष्य पाप करतो त्यांना त्यांची बुद्धी जी आहे अंधकारमय होते. आता अंधकारमय म्हणजे काय माहितीये का? त्या बुद्धीला बरं वाईट कळत नाही, चांगलं काय कळत नाही. पाप जर आम्ही करतच राहिलो, कंटिन्यू पाप करत असलो तर आमच्यावर एक परिणाम होतो की आमची बुद्धी जी आहे ही काय होती? अंधकारमय होते. आणि जर वचनामध्ये आम्ही पाहिलं बघा, इर्मयाचं पुस्तक 17 अध्याय 9-10 वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर आमचं जे मन आहे, जे आमचं हृदय जे आहे काय होतं बघा, या ठिकाणी सांगितलेलं आहे धोका देण्याचं आमचं हृदय जे आहे धोका देणारं होतं. बघा काय म्हणते, वाचा बघू. हृदय सर्वात कपटी आहे. हृदय सर्वात कपटी आहे. ते असाध्य रोगाने ग्रस्तित झालेला आहे. त्याचा भेद कुणाला समजतो? असाध्य रोगाने आमचं जे हृदय आहे काय कपट भरलेलं आहे. आमच्या हृदयामध्ये कपट भरलेलं आहे, वाईट गोष्टीने आमचं हृदय भरलेलं आहे. जेव्हा आमच्यामध्ये पाप येतं त्यावेळेस आमचं हृदय जे आहे कपटी होतं. पुढे काय म्हणतं? प्रत्येकास ज्याच्या त्याच्या वर्तनाप्रमाणे, ज्याच्या त्याच्या करण्याप्रमाणे प्रतिफळ देण्यास परमेश्वर हृदय चाळून पाहतो. म्हणून ज्या मनुष्याचं हृदय, बघा लक्षात घ्या, या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? हृदय परमेश्वर जो आहे प्रत्येकाच्या कर्माप्रमाणे, ज्याच्या त्याच्या प्रतिफळाप्रमाणे त्याला काय करतो? प्रतिफळ देतो. म्हणून आमचं जर हृदयामध्ये जर पाप आहे, आमच्यामध्ये जर पाप आहे तर परमेश्वर फक्त आमचं हृदय चाळतो. आणि आमच्या हृदयामध्ये जर पाप असेल तर आमचं शासन परमेश्वर देणारा देव आहे. कारण सर्वात कपटी जी आहे हृदय आतमध्ये, हिंदीमध्ये मन म्हटलेलं आहे ना. मन हर प्रकार का धोका देता है. सगळ्या प्रकारचा धोका जे आहे देणारा धोका म्हणजे परमेश्वराला त्याने धोका दिलेला आहे. या ठिकाणी हृदय लिहिलेलं आहे. परंतु आम्ही पाहतो की हृदय सर्व वाईट गोष्टीचा, कपट निघणारं, मनुष्यामध्ये येणारं जे जीवन आहे ते हृदयामध्ये आहे. कपट गोष्टी येणार ज्या गोष्टी आहेत ते हृदयामध्ये आहे. आणि बघा तीतुसचे पत्र त्याचा 1 अध्याय आणि 15 वचनामध्ये काय म्हटलेलं आहे बघा. बुद्धी आणि आमची जी बुद्धी आहे आणि जी विवेक आहे ते अशुद्ध होतं. ज्यावेळेस आम्ही पाप करतो ना, पापाचा परिणाम काय होतं? पहिलं जे आहे आमची बुद्धी अंधकारमय होती. दुसरं जे आहे हृदय आणि मन आमचं काय होतं? अशुद्ध होतं. ऐक नाही, कपटाने भरलं जातं. आणि तिसरी गोष्ट या ठिकाणी सांगितलेलं आहे, बुद्धी आणि विवेक अशुद्ध होतं. काय म्हणते, वाचा बघू. 1 अध्याय 15 वचन. शुद्ध जनास सर्व काही शुद्ध आहे,
सर्व काही शुद्ध आहे, परंतु विटाळलेले विश्वास न ठेवणारे त्यांना काही शुद्ध नाही, त्यांची बुद्धी व विवेक भाव ही विटाळलेली आहे. इथं विटाळलेले शब्द आहे, पण हिंदीमध्ये जर तुम्ही वाचलं त्यामध्ये म्हटलेला अशुद्ध, जे अशुद्ध लोक आहे, जे पाप करणारे लोक आहे, त्यांची बुद्धी, त्यांचा विवेक जो आहे, विवेक म्हणजे काय? मनुष्यामध्ये एक मन आहे, पवित्रता, शुद्धता, हे की नाही? विवेक म्हणजे आत्मा म्हटलेला आहे त्यावेळेस. जो आत्मा पापी आहे, काय, जो आत्मा पापी आहे, बुद्धी पापी आहे, पाप करणारे आहे, तर त्यांची बुद्धी आणि आत्मा हे काय आहे? अशुद्ध आहे. आम्ही ज्यावेळेस पाप करतो त्यावेळेस आम्ही काय होतो? अशुद्ध होतो. आमची बुद्धी आणि आमचं जे जीवन आहे, जे विवेक आहे, ते अशुद्ध होतं. आणि चौथी गोष्ट जर आम्ही पाहिली तर बघा, रोमकरास पत्र 7वां अध्याय आणि 18व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की हमारे बीच में कोई अच्छी वस्तू नहीं रही. म्हणजे आमच्यामध्ये कुठल्याही चांगल्या गोष्टी आमच्यामध्ये वास करत नाही. जर आम्ही पाप करतो, हे पापाचे परिणाम आहेत. ज्यावेळेस आम्ही पाप करतो त्यावेळेस आमची बुद्धी वाईट होती. ज्यावेळेस आम्ही पाप करतो त्यावेळेस आमचं मन कपटी होतं, हृदय कपटी होतं. ज्यावेळेस आम्ही पाप करतो त्यावेळेस आमची बुद्धी, आमचे विवेक अशुद्ध होतो. आणि या ठिकाणी म्हटलेलं आहे की कुठलीही चांगली वस्तू आमच्यामध्ये काय करत नाही? वास करत नाही. वाचा बघू, रोमकरास 7:18. कारण मला ठाऊक आहे की माझ्या ठाई म्हणजे माझ्या देह स्वभावामध्ये काही चांगले वसत नाही, काही चांगले वसत नाही. कारण मी पाप करत आहे. पापामध्ये असल्यामुळं जे चांगलं आहे ते माझ्यामध्ये कधीही असणार नाही. या ठिकाणी बायबल आम्हाला क्लिअर सांगतं, जे पाप करणारे लोक आहेत, ज्याच्यामध्ये पाप आहे, त्यांच्यामध्ये कुठलीही चांगली गोष्ट आढळत नाही. कारण बायबल आम्हाला सांगतं बघा, रोमकरास पत्र 3रा अध्याय जर 10व्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे, जर बघा जरा काय म्हणते. शास्त्रात असे लिहिलेले आहे की नीतिमान कोणी नाही, एक देखील नाही. बायबल आम्हाला क्लिअर सांगतं. बायबल मध्ये आम्हाला स्पष्ट उत्तर देतं की पृथ्वी तलावर नीतिमान कोणी नाही, धर्मी कोणी नाही. हिंदीमध्ये धर्मी म्हटलं नाही. सबने पाप किया, सर्वांनी पाप केलं. त्याच्यामुळं भूतलावर जो जन्माला येतो पहिल्या दिवसाचं जे लेकरू आहे ते मरूपर्यंत ज्याचं वय 100, 80, 90 असेल, सर्वांनी पाप केलेलं आहे. बायबल आम्हाला क्लिअर सांगतं. कारण बायबल आम्हाला सांगतं 3रा अध्याय 23व्या वचनामध्ये रोमकरास पत्र बघा काय म्हणतं. त्या ठिकाणी आम्हाला सगळ्या गोष्टी या ठिकाणी क्लिअर करतं. कारण सर्वांनी पाप केले आहे, कारण सर्वांनी पाप केलेलं आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहे, आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले. सर्वांनी पाप केलेलं आहे. एकही असं कोणी नाही जगामध्ये की सर्वांनी, बायबल सांगतं सर्वांनी पाप केलं, देवाच्या गौरवाला उणे पडलेले. देवाच्या समोर येण्यासाठी उणे भरलेले, कोण येऊ शकत नाही देवाच्या जवळ. परंतु 24वं वचन खूप सुंदररित्या लिहिलेलं आहे. काय म्हणते बघा, देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे ते विनामूल्य नीतिमान ठरतात. आता जे आम्ही पापी आहे, जे देवाच्या गौरवाला उणे पडलेले आहे, परंतु येशू ख्रिस्तामुळं आज आम्ही धर्मी झालेलो आहे. विनामूल्य आमची किंमत, जी पापाची किंमत होती, येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर प्राण देऊन, रक्त सांडून, त्याने त्या रक्ताच्या गर्भी आम्हाला विनामूल्य त्याने नीतिमान ठरवले. हालेलुया. परमेश्वर जो आहे त्याने योजना केलेली आहे मनुष्याला या पापापासून सोडविण्याची. म्हणून सर्वांनी पाप केलं असलं तरी बी परमेश्वराचं वचन सांगतं की सर्वांना त्याने काय केलेलं आहे? विनामूल्य नीतिमान केलेलं आहे, धर्मी बनवलेलं आहे, देवाच्या जवळ केलेलं आहे, पापापासून त्याने दूर केलेलं आहे. परंतु मनुष्य जो आहे, मनुष्याच्या मध्ये आम्ही पाहिलं उत्पत्तीचं पुस्तक 6वां अध्याय, जर आम्ही त्याच्या 5व्या वचनामध्ये ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यामध्ये एक गोष्ट आम्हाला बारकाईने पाहायला मिळते. बघा काय म्हणते उत्पत्तीचं पुस्तक याचा 6वां अध्याय 5वं वचन. पृथ्वीवर मानवाची दुष्टाई फार आहे, पृथ्वीवर मानवाची दुष्टाई फार आहे, त्याच्या मनातील येणाऱ्या विचारांच्या
विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात, केवळ एकसारख्या वाईट असतात असे परमेश्वराने पाहिलं. ज्या परमेश्वराने मनुष्याला निर्दोष निष्कलंक स्वतःप्रमाणे त्याने बनविलं होतं, देवासारखा मनुष्याला बनविलं होता, परंतु ह्या मनुष्याने पाप करून या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते की सर्व जर पापी आम्ही पाहतो या ठिकाणामध्ये लिहिलेलं आहे की मनुष्यामध्ये आता काय झालेलं आहे, पवित्रता राहिलेली नाही, त्याच्यामध्ये अशुद्धता, वाईट एकसारख्या कल्पना त्याच्यामधून बाहेर येते. हालेलुया. परंतु ह्यापासून परमेश्वर आम्हाला जो आहे आम्हाला सोडवणार आहे. म्हणून या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही पाहतो बायबलमध्ये जर आम्ही पाहिलं तर ह्या पापापासून सुटका आमची होणार कशी, हे जे आम्ही पाप केलेलं आहे, या पापामुळे जे आमच्या जीवनामध्ये पाप आलेलं आहे, आणि जर आम्ही पापाविषयी जर पाहिलं तर बायबलमध्ये आम्हाला 50 प्रकारचे पाप पाहायला मिळतात. हालेलुया. किती पाप पाहायला मिळते जर आम्ही पाहिलं तर हे जे पाप आहेत आम्हाला 50 पाप आम्हाला पाहायला मिळते की आम्हाला त्या पापामुळं आम्ही परमेश्वरापासून दूर जातो. कारण देवाचं वचन आम्हाला सांगतं की आम्ही पापाने भरलेला आहोत, परंतु येशू ख्रिस्ताने खंडने भरून आम्हाला शुद्ध केलेलं आहे. मग आता जर परमेश्वराने आम्हाला शुद्ध केलेलं आहे, पापाची आमची क्षमा झालेली आहे, तर क्षमा कशी होणार, या पापापासून आमचा सुटका कशी होणार, आम्हाला काय केलं पाहिजे की आम्हाला परमेश्वराच्या जवळ आम्ही येणार, आम्ही काय केल्याने आमच्या पापाची सुटका होणार. हालेलुया. बायबलमध्ये ज्यावेळेस आम्ही मनन करतो तर आम्हाला 50 पाप मनुष्यामध्ये कमीत कमी 50 पाप आहेत, कारण त्याच्या पलीकडचे बी पाप पुष्कळ आहे. पण बायबलमध्ये ज्यावेळेस आम्ही वाचतो निर्गमाच्या पुस्तकामध्ये 20 अध्याय आणि 17 वचनापासून जर आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी आम्हाला 9 पाप बघायला मिळते. त्या ठिकाणी 10 आज्ञा आहेत आणि 10 आज्ञा जर आम्ही मानत नाही म्हणजे आम्ही त्या गोष्टी जर नाही केल्या तर आम्ही पाप केलेला आहे. त्या 9 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट जर आम्ही पाहिले, परमेश्वराचं नाव व्यर्थ घेणं, ऐक नाही, परमेश्वराचा शब्द मोडणं, आई बापाची आज्ञा न मानणं, हत्या करणं, व्यभिचार करणं, चोरी करणं, खोटं बोलणं आणि लाच घेणं, लोभ, या 9 गोष्टीचा समावेश आहे. जर आम्ही पहिले करंती याचा 6वा अध्याय 9-10 वचनामध्ये जर पाहिलं त्याच्यामध्ये 10 पाप लिहिलेले आहे. जात कर्म, मूर्ती पूजा, व्यभिचार, स्त्री सारखं संभोग देणारे पुरुष आणि चोरी, लोभी, मद्यापी, चहाड आणि वित्त हरण करणारे, असे 10 पाप लिहिलेले आहे. रोमकरास पत्र याचा पहिला अध्याय 21 ते 31 वचनामध्ये ते 21 पापाविषयी लिहिलेलं आहे. सर्व प्रकारची अनिती, दुष्टपणा, लोभ, वाईटपणा, हिवा, खून, कलह, कपट, कुबुद्धी आणि चहाडखोर, निंदक, देवाचा तिटकारा करणारे, उद्धट, गर्विष्ठ, बडाईखोर करणारे, कुकर्म करणारे, माता पिताची आज्ञा न मानणारे, निर्बुद्ध, वचनभंग करणारे व ममताहीन व निर्दयी, असे 21 पापाविषयी लिहिलेलं आहे. आणि पहिले तिमित्ते याचा पहिला अध्याय 19व्या वचनामध्ये जर पाहिलं तर 6 पापाविषयी त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. अधर्मी, अनावर, भक्तिहीन, अपवित्रता, अमंगळ, बापाला ठार मारणारे, आई बापाला ठार मारणारे आणि जार कर्मी आणि पुरुषगामी व गुलामाचा मनुष्याचा व्यापार करणारे. आणि कलेसिकरास पत्र याचा 3रा अध्याय 5 ते 8 वचनामध्ये 7 पापाविषयी लिहिलेला आहे. काम वासना, कुवासना, क्रोध, संताप, दुष्टपणा, निंदा व मूर्खपणा व शिवीगाळ करणारे. आणि गलतीकरास 5वा अध्याय 19 ते 21 वचनामध्ये 9 पाप आहे. कामतुरपणा, चेटके, वैर, कलह, मत्सर, तटफुटी आणि पक्षभेद. जर आम्ही ह्या गोष्टीला पाहतो मार्काचं पुस्तक 7वा अध्याय 20व्या वचनामध्ये 23 वचनामध्ये जर पाहिलं 20 ते 23 वचनामध्ये त्यामध्ये 3 गोष्टीचा आहे. वाईट विचार करणं, दुष्टपणा, अंधकार करणारे, हे या ठिकाणी 3 पापाविषयी आम्हाला पाहायला मिळतं. आणि हे 50 प्रकारचे पाप आहे, यापेक्षा अनेक पाप आहेत, ते बायबलमध्ये लिहिलेले नाही, परंतु हे सर्व पापाचा रोग तुमच्यामध्ये येण्याचा आहे.
तुमच्या अंतःकरणामध्ये येण्याचा आहे. कारण त्याचा रोग जे आहे, त्याचा निशाणा जे आहे तुमच्यामध्ये येण्याचा. हे सर्व 50 प्रकारचे जे बायबलमध्ये लिहिलेले पाप आहेत ते तुमच्या हृदयामध्ये तुमच्यामध्ये येण्याचा त्यांचा रोग आहे. बघा, जर उत्पत्तीचं पुस्तक 4 अध्याय 7व्या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर या ठिकाणी बायबल आम्हाला क्लिअर सांगतं, जर तू बरं केलं तर तुझी मुद्रा हर्ष पावेल, तू हर्षित होशील. पण जर तू वाईट केलं तर ह्या पापाचा रोग तुझ्याकडे येण्याचा आहे, तुझ्यामध्ये येण्याचा आहे. काय म्हणते वचन, वाचा बघू. तू बरे केले तर तू बरे केले तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही का? तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही का? पण तू बरे केले नाही तर पण तू बरे केले नाही तर दाराशी पाप टपूनच आहे. दाराशी म्हणजे हृदयाशी पाप टपून आहे, त्याचा रोग तुझवर आहे. त्याचा रोग तुझ्यावर आहे. जे हृदयाच्या जवळ हे सर्व पाप मंडरत असतात. या ज्या गोष्टी 50 पाप सांगितलेल्या आहेत त्या सर्व गोष्टी तुमच्या हृदयाच्या जवळ आहे आणि त्यांचा आत शिरण्याचा, तुमच्यामध्ये येण्याचा, तुमच्याकडनं ती कृती करून घेण्याचा रोग त्या पापाचा असतो. म्हणून आपण सावध असलं पाहिजे. आम्ही देवाच्या ज्या नियम आहे, जे नियमशास्त्र देवाने आम्हाला दिलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही केलेलं आहे. आणि या सर्व पापाचं प्रतिफळ काय आहे माहिती आहे का? रोमकरासपत्र 6 अध्याय जर 23 वचन जर वाचलं आम्ही, त्यामध्ये लिहिलेलं आहे हे जे सर्व पाप जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे याचं प्रतिफळ काय आहे बघा. काय म्हणते? कारण पापाचे वेतन मरण आहे. कारण पापाचे वेतन मरण आहे, देवाचे कृपादान परंतु देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन. पापाचं वेतन मरण आहे. अगर आम्ही पाप केलेलं आहे त्याचं वेतन मरण आहे. परंतु जर आम्ही पश्चाताप केलेला आहे, देवाला क्षमा मागितलेली आहे, तर येशूमुळे आज आम्हाला अनंत जीवन. हालेलुया. या पापापासून सुटकारा, या पापापासून सोडविणारा फक्त येशू आहे. कारण येशूच आहे जो आम्हाला आमच्या पापापासून दूर करतो. कारण देवाचं वचन आम्हाला काय सांगतं, यशाचं पुस्तक याचा 1 अध्याय 18 वचनामध्ये बघा काय म्हटलेलं आहे. आमचं पातक कितीही लाल असू द्या, कितीही मोठा असू द्या, कितीही कटण असू द्या, पण आम्ही काही करून त्या पापाला आमच्यापासून दूर घालवू शकत नाही. काय म्हणते, वाचा बघू वचन. परमेश्वर म्हणतो, चला या आपण बुद्धिवाद करू. तुमची पातके लाखेसारखी लाल असली तरी मी ती बर्फासारखी पांढरे करीन. तांबडे असले तरी ती लोकरीसारखी शुभ्र निघते. कशामुळं? आम्हाला वाटतंय की आम्ही आंघोळ केलेले खूप स्वच्छ आहे, साबण लावला, काय काय लावलं. एक वचनामध्ये लिहिलेलं आहे बघा, इर्मयाचं पुस्तक 2 अध्याय आणि 22 वचनामध्ये जर आम्ही पाहतो की आमच्या पापाचा डाग आहे, जे आम्ही केलेले पातक आहे त्याचा डाग कसा आहे बघा. कशाने बी धुतलं तरी जात नाही. बघा काय म्हणते वचन. तर तू आपणास खाराने धुतले व आपणास पुष्कळचा साबण लावला तरी तू माझ्या दृष्टीने तुझ्या पापाचा डाग तसाच राहील. किती साबण लावा, पुष्कळ साबण लावा, तिथं लिहिलेलं आहे. डव लावा, लायबॉय लावा, निरमा लावा, अमक लावा, दमक लावा, कुठले साबण, भारी साबण लावा, तरी देवासमोर तुमचा जे पापाचा डाग आहे ना ते तसाच राहणार, ते जाणार नाही. मग हे पापाचा जो डाग आहे हा डाग पुसला कसा जाणार पुसला? जर आम्ही पाहिलं तर एकच आहे की ज्या वेळेस आम्ही पश्चाताप करतो त्यावेळेस येशूच्या रक्तामुळे आमच्या पातकाची शुद्धता होते. हालेलुया. पण जोपर्यंत आम्ही पश्चाताप करत नाही तोपर्यंत आमच्या पापापासून आमची सुटका होत नाही. कारण काय म्हणते बघा, बायबल काय सांगते, प्रेषितांचं पुस्तक 3 अध्याय 19व्या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर त्यामध्ये खूप सुंदररित्या लिहिलेलं आहे. तो खूप सुंदररित्या सांगतो. देवाचं वचन या ठिकाणी सांगतं,
की आम्ही पश्चाताप यासाठी करावा की आमची पातके पुसून टाकली जावी. काय म्हणते वचन बघा बघू. तेव्हा तुमची पापे पुसून टाकली तेव्हा तुमची पापे पुसून टाकली जावी म्हणून पश्चाताप करा. म्हणून पश्चाताप करा. आता तुमचे पापे पुसले टाकून जायला पाहिजे ना, तुमचे पाप तुमच्यापासून पुसले जायला पाहिजे ना, तर एकच काम आहे, पश्चाताप करा. जोपर्यंत आम्ही पश्चाताप करत नाही तोपर्यंत आमची पातके, ज्या आमच्यामध्ये जे पाप आहे ते पाप आमचे कधीही आमचे पुसून टाकले जाणार नाही. म्हणून पश्चाताप केला पाहिजे. पश्चाताप म्हणजे काय? ज्यावेळेस आम्ही पाहतो देवाचं वचनामध्ये जर आम्ही पाहिलं, पश्चाताप म्हणजे स्तोत्र संहिता 51 अध्याय आम्ही जर 1, 2, 3 वचनापासून 18 वचनापर्यंत जर वाचलं, त्यामध्ये पश्चातापाविषयी दावीद राजाने लिहिलं. दावीद राजाच्या हातून एक पाप घडलं, पण त्याने प्रार्थना केली, पश्चाताप केली आणि देवाला म्हटलंय, देवा मी तुझ्या विरुद्ध पाप केलेलं आहे, तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केलेलं आहे. तू बोलशील तेव्हा न्याय ठरशील, निवाडा करशील तेव्हा निस्पृह ठरशील. हे देवा माझ्या पापापासून आपलं तोंड फिरव, मला धू, मला शुभ्र कर, मला स्वच्छ कर, मला धू म्हणजे मी शुभ्र होईल. आणि 17 वचनामध्ये म्हटलेलं आहे, भग्न व अनुतप्त हृदय परमेश्वर तुच्छ मानत नाही. भग्न म्हणजे अनुतप्त हृदय म्हणजे जे पश्चातापायचं, जी प्रार्थना आहे, जे पश्चाताप करून तुम्ही देवासमोर रडत आहे, देवाला म्हणत आहे माझ्या पातकाविषयी, हे देवा मला क्षमा कर, माझ्या पातकाविषयी, मला पातकापासून सोडू, मला धू, मला स्वच्छ कर, मला निर्मळ कर. त्यावेळेस तुमची प्रार्थना, परमेश्वराचं वचन सांगतं की परमेश्वराचं वचन काय म्हणतं की भग्न व अनुतप्त हृदय परमेश्वर तुच्छ मानत नाही. भग्न हृदय, पश्चातापाचं हृदय परमेश्वर तुच्छ मानत नाही. आणि तुम्ही प्रार्थना केली की देव तुमच्या अपराध पुसून टाकतो. त्या देवाच्या आणि तुमच्यामध्ये जी पापाची आडभिंत आहे ती पडली जाते. देवाचं वचन सांगतं बघा, यशाचं पुस्तक याचा 59 अध्याय 1-2 वचनामध्ये ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस लिहिलेलं आहे की परमेश्वराचा हात एवढा तोडका झालेला नाही की त्याच्या हातून उद्धार होणार नाही, असं नाही. परमेश्वराचा कान एवढा मंद झालेला नाही की तुमची प्रार्थना, तुम्ही केलेली पश्चातापाची प्रार्थना देव ऐकत नाही, असं नाही आहे. तर काय म्हणते देवाचं वचन, तुम्ही व तुमचा देव याच्यामध्ये पापाची आडभिंत उभा राहिलेली आहे. त्यामुळं देव तुमचं ऐकत नाही, देव तुमची प्रार्थना ऐकत नाही. देवामध्ये आणि तुमच्यामध्ये जी पापाची आडभिंत आहे हीच तुमची आडभिंत, त्याच्यामुळे तुमचे हात देवापर्यंत जात नाही. काय म्हणते वचन वाचा बघू. पहा उद्धार करवत नाही इतका परमेश्वराचा हात तोकडा झालेला नाही, ऐकू येत नाही, इतका त्याचा कान मंद झालेला नाही. तर तुमचे अपराध तुम्ही व तुमचा देव याच्यामध्ये आडभिंतीप्रमाणे झाले. काय देवामध्ये आणि आमच्यामध्ये काय आडभिंत आहे? पहा, पापाची आडभिंत आहे. आणि म्हणून आम्ही किती प्रार्थना करू, किती वरडू, किती याचना करू, कितीही रडू, परमेश्वर ऐकत नाही. हे देवा आम्ही किती प्रार्थना केली, तू ऐकत नाही, उत्तर देत नाही. हे देवा किती मी हाक मारली, किती दिवस उपवास केला, तू देवा आमच्या उपवासाचं उत्तर देत नाही. का देत नाही? तुम्ही पश्चातापाची प्रार्थना केली, पश्चातापाची प्रार्थना केली, देवासमोर पश्चाताप केलेला आहे का? जर केलेला आहे तरच देव तुमची प्रार्थना ऐकणार. आणि जोपर्यंत तुम्ही पश्चातापाची प्रार्थना करत नाही तोपर्यंत देव तुमच्या पापाची क्षमा करत नाही. आणि एकदा तुम्ही पश्चातापाची प्रार्थना केली की तुम्ही शुद्ध होता. देव तुमच्या पापाचा परत कधी उल्लेख करत नाही, कारण देवाने तुमच्या पापावर पांघरून घातलेला आहे. म्हणून स्तोत्रसंहिता 32 याचा जर आम्ही पहिला वचन जर वाचलं त्यामध्ये खूप सुंदररित्या त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. काय म्हणते बघा बघू. स्तोत्रसंहिता 32 याचं पहिलं वचन 1-2 वचन काय म्हणते? ज्याच्या अपराधाची क्षमा झालेली आहे, ज्याच्या पापावर पांघरून घातलेला आहे तो धन्य. ज्याच्या हिशोबी अनतीचा दोष लावत नाही. आता परमेश्वर, तुम्ही पश्चाताप केलेला आहे, देवासमोर पाप कबूल केलेला आहे, तर देव आता तुमच्या अनतीचा दोष लावत नाही.
तुम्ही काय केलं हे परमेश्वर विसरून जातो, कारण तुमच्या त्या दोषावर, तुमच्या त्या पापावर परमेश्वराने पांघरून घातलेला आहे. हालेलुया. तुम्हाला आता त्या पापाबद्दल तो विचारत नाही, त्या पापाबद्दल जाब विचारत नाही, त्या पापाबद्दल देव तुम्हाला त्याचं गणित किंवा तुम्ही केलेल्या कृत्याचं प्रतिफळ देव देत नाही. देव काय करतो, त्या पापाला पांघरून घालतो, क्षमा करतो. देव तुमचे पाप आठवण करत नाही. दुसरं वचन काय म्हणते बघा, ज्याच्या हिशोबी परमेश्वर आणि तिचा दोष, पापाचा दोष लावत नाही, व ज्याच्या मनात कपट नाही तो मनुष्य धन्य. ज्यावेळेस आम्ही पश्चाताप करतो त्यावेळेस परमेश्वराच्या दृष्टिकोनातनं आम्ही काय, परमेश्वरासमोर धन्यवाद, धन्य आहे, कारण मी पश्चाताप केलेला आहे. आता देव जो आहे माझ्या पापाची क्षमा केलेली आहे. देवाने माझ्या पापाला क्षमा करून आज मला एक नवीन जीवन दिलेलं आहे. हालेलुया. पापाची क्षमा झालेली आहे. कशामुळं? येशू कसं पापाची क्षमा करतो बघा. जर योहानाचं पहिले पत्र 7 पहिला अध्याय 7व्या वचनामध्ये जर पाहिलं, त्यामध्ये सांगितलेलं आहे येशूचे रक्त सर्व पापापासून शुद्ध करते. हालेलुया. येशूच आहे, येशूचं रक्तच आहे की आम्हाला सर्व पापापासून काय करतं, शुद्ध करतं. काय म्हणते जरा वचन वाचा बघू. आणि त्याचा पुत्र येशू, आणि त्याचा पुत्र येशू याचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करते, सर्व पापापासून शुद्ध करतं. येशूचंच रक्त आहे की आम्हाला सर्व पापापासून शुद्ध करतं. येशू या जगामध्ये चिन्ह चमत्कार करायला आलेला नाही. हा तर बोनस पॉइंट आहे आमच्यासाठी की देव आमचं आरोग्य दूर करतो, आमच्या समस्यामधून सोडवतो. हे तर सामर्थ्य, त्याचं सामर्थ्य, त्याच्या नावामध्ये सामर्थ्य आहे. म्हणून जे काही चमत्कार होतात फक्त त्याच्या नावाने आणि त्याच्या करवी त्याचं नाव पवित्र असल्या कारणाने ते चमत्कार होतात. हालेलुया. हे तर त्याच्या नावामध्ये सामर्थ्य आहे. परंतु येशू या चमत्कार दाखविण्यासाठी किंवा लोकांना मेलेल्याला उठवून दाखवून मी परमेश्वर आहे दाखवण्यासाठी तो या जगामध्ये नाही आला. तर का आला? येशूचं येणं का होतं बघा. जर मत्याचं पुस्तक पहिला अध्याय आणि जर आम्ही 21वं जर वचन वाचलं तर त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की परमेश्वराने ज्यावेळेस दर्शन दिलं योसेफाला त्यावेळेस त्याने सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे बघा त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू त्याचे नाव येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापापासून तारेल. कोण तारणार आहे आम्हाला? आमच्या पापापासून सोडविणारा कोण आहे? तो ईश्वर. तो परमेश्वर होता. परमेश्वराच्या रूपामध्ये असताना, परमेश्वर असताना तरी तुमच्या आणि माझ्यासाठी त्याने काय केलेलं आहे, या जगामध्ये आलेला आहे. कशासाठी आला? फक्त तुम्हाला आणि मला पापापासून सोडविण्यासाठी. तो परमेश्वराच्या प्रतिरूपाचा होता, तो परमेश्वर होता. परंतु आज तो या जगामध्ये तुमच्या आणि माझ्यासाठी एक सर्वसाधारण मनुष्य बनून तो या जगामध्ये आला आणि त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी रक्त सांडलं आणि त्या रक्ताच्या द्वारे त्याने तुम्हाला आणि मला त्या पापापासून सोडविले नाही. हालेलुया. फक्त सोडविलं असं आहे का? नाही. ज्यावेळेस आम्ही पश्चाताप करतो, ज्यावेळेस आम्ही देवासमोर आम्ही ओरडतो, देवासमोर आम्ही पातक कबूल करतो, त्यावेळेस देव आमचे पापाची क्षमा करून देव आमच्यामध्ये वास करतो. ज्या आदामाने पाप केलं देवाने त्याला सोडून टाकलं. हालेलुया. ज्या आदामाने पाप केलं देवाचा जो आत्मा त्याच्यामध्ये होता तो आत्मा त्याला सोडून गेलेला आहे. कारण जिथं पाप, जिथं अशुद्धता आहे तिथं पवित्रता, शुद्धता राहत नाही. आदामाने पाप केलं, देवाने त्याला सोडून टाकलं, देवाचा आत्मा निघून गेला. पण ज्याने पश्चाताप केला, हालेलुया, ज्याने पश्चाताप केला, ज्याने आपले पातक कबूल केले, येशूवर विश्वास ठेवला, त्याने माझ्यासाठी, हे देवा, हे येशू, तू माझ्यासाठी रक्त सांडले, तू माझ्यासाठी रक्त सांडलेलं आहे, तू माझ्यासाठी वधस्तंभ उचललेला आहे, तू माझ्या पापासाठी या जगामध्ये आलेला आहे. ज्यावेळेस आम्ही कबूल करतो ना, ज्यावेळेस कबूल करतो, पश्चाताप करतो, रडतो देवासमोर, त्यावेळेस येशू आमच्या रक्तापासून आम्हाला आमच्या पातकापासून त्याच्या रक्ताच्या करवी आम्हाला शुद्ध करतो आणि आम्हाला शुद्ध करतो. असा नाही तर त्याचा पवित्र आत्मा आम्हाला पुन्हा ज्या आदामामुळे आत्मा दूर गेला होता तो येशूमुळे पुन्हा आता आम्ही
हालेलुया. बजावट आली येशू की. म्हणून पश्चाताप सर्वात महत्वाचा आहे. जर देवाची उपस्थिती आमच्यामध्ये असली पाहिजे, त्याच्या पवित्र आत्म्याची उपस्थिती आमच्यामध्ये पाहिजे, तर पश्चाताप करणं गरजेचं आहे. आम्ही केलेले पातक सोडणं गरजेचं आहे. म्हणून देव आम्ही ज्यावेळेस पश्चाताप करतो, ज्यावेळेस पातक कबूल करतो, देव आमच्यामध्ये येतो, आम्हाला सर्व पापापासून सोडवितो. हालेलुया. आणि तो आम्हाला नीतिमान करतो. बघा, जर एक वचन वाचलं या ठिकाणी रोमकरास पत्र 5वा अध्याय 9व्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे बघा. रोमकरास पत्र 5वा अध्याय आणि 9वं वचन. येशूच्या रक्तामुळं आम्ही काय झालेलं आहे? नीतिमान झालेलं आहे. बघा काय म्हणते, वाचा वचन. तर आता त्याच्या रक्ताने नीतिमान ठरविण्यात आल्यामुळे आपण विशेष करून त्याच्याद्वारे देवाच्या क्रोधापासून तारले जाणार आहोत. आता आम्हाला त्याने नीतिमान केलेलं आहे. रक्त सांडून आम्हाला त्या पातकापासून त्याने सोडविलेला आहे. जो अधर्मी होता तो धर्मी झालेला आहे. कशामुळं? येशूच्या रक्तामुळं आज आम्ही धर्मी झालेला आहे, नीतिमान झालेला आहे. म्हणून आता देवाच्या क्रोधापासून आम्ही काय झालेलं आहे? तारले जाणार आहोत. आता आम्ही तारण आम्हाला मिळालेलं आहे. येशूच्या रक्तामुळे तारण मिळाल्यामुळं आम्ही देवाच्या क्रोधापासून तारले जाणार आहोत. हालेलुया. कारण आम्ही पाहतो यशायाच्या पुस्तकामध्ये 53 अध्यायामध्ये ते आम्ही 4-5 वचनामध्ये पाहतो, तर त्यामध्ये असं लिहिलेलं आहे, खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे घायल झालेला आहे, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेलेला आहे. आम्हीच केलेले पातक, आम्ही केलेले जे चुका आहे त्यासाठी त्याला काय केलेलं आहे? ठेचण्यात आलेलं आहे. हालेलुया. बघा यशाया काय म्हणते 53 अध्याय 5वं वचन. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे घायल झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला, आम्हा शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली, त्यास बसलेल्या फटक्याने आम्हास आरोग्य प्राप्त झाले. पापाची तर क्षमा झालीच, त्याने सगळे पाप आपल्यावर घेतलेत, परंतु आरोग्य बी दिले. किती परमेश्वर जो येशू आहे तो या जगामध्ये मनुष्य बनून का आला? कारण तुमचे आणि माझे अपराध स्वतःवर घेतले त्याने. त्यासाठी फक्त आम्हाला नीतिमान करण्यासाठी, फक्त आम्हाला पुन्हा देवाच्या जवळ आणण्यासाठी त्याने तो जो येशू आहे तो आलेला आहे. आणि ज्यावेळी तुम्ही पश्चाताप करताना, पापाची कबुली करताना, त्यावेळेस तो परमेश्वरासमोर मध्यस्थी करतो. परमेश्वर फक्त 2च काम करत आहे. येशू बाप जे आहे, ज्यावेळेस इथून स्वर्गाला गेला ना, तेव्हापासून आजपर्यंत फक्त 2च काम करतो. येशू काय करतो? निवांत बसलेला नाही. काय करत आहे? तुमच्या आणि माझ्यासाठी घर बांधत आहे, नवीन घर. ज्यावेळेस आम्ही या स्वर्गाच्या, ज्यावेळेस या जीवनात न सुटू, येशूचं ज्यावेळेस येणं होईल त्यावेळेस तो आम्हाला घेऊन पुन्हा एकदा स्वर्गामध्ये जाईल. त्यावेळेस तुम्हाला आणि मला तिथं राहण्यासाठी घर बनवत आहे. हालेलुया. त्याचं काम एक आहे. दुसरं काम काय आहे? बघा यशाया 53:12 मध्ये काय म्हणतं? येशू आता काय करत आहे? तुमच्या आणि माझ्यासाठी तो मध्यस्थी करत आहे. जो कोणी पश्चाताप करतो ना त्याच्यासाठी देव मध्यस्थी करतो, येशू बाप मध्यस्थी करतो परमेश्वराकडे. काय म्हणते वचन बघा, शेवटची ओळ. त्याने बहुतांचे पाप आपणावर घेतले व अपराधांसाठी मध्यस्थी केली. आता ज्यावेळी तुम्ही पश्चाताप करताना की तुमचे पाप आहेत, त्या ठिकाणी एक वचन आहे, त्या ठिकाणी खूप सुंदररित्या लिहिलेलं आहे. त्या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे म्हणजे शब्दामध्ये की त्याने सर्वांचे पाप घेतले असं लिहिलेलं नाही. त्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे? बहुतांचे पाप. जो कोणी पश्चाताप करतो ना, बहुतामध्ये कोण येतं? जो पश्चाताप करणार आहे त्याचंच येत आहे. म्हणून जो पश्चाताप करतो ना त्याचे पाप तो स्वतःवर घेतो आणि परमेश्वराला सांगतो, बाप याची क्षमा कर, हे बाप याची क्षमा कर, हे बाप या बहिणीची क्षमा कर, याची क्षमा कर. परमेश्वर मध्यस्थी करतो. येशू बाप जो आहे मध्यस्थी करतो. कशासाठी? आम्हाला धार्मिक बनवण्यासाठी, आम्हाला धार्मिक बनवण्यासाठी, आम्हाला पापापासून सोडून आमची वास्तविकता पुन्हा एकदा परमेश्वराची जडून राहावी म्हणून तो मध्यस्थी करत आहे.
रोमकारास पत्र 5वा अध्याय 10वं वचन वाचा बघू. लास्ट वचन वाचून. कारण आपण शत्रू असता देवाबरोबर त्याच्या पुत्राच्या मृत्यूद्वारे आपला समेट झाला. आता आमचा समेट झाला. आता आमचा समेट कुणाशी झालेला आहे? परमेश्वराशी. मनुष्याशी समेट नाहीये. आता समेट करणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे. दोघांच्या मध्यस्थी कोण आहे? ज्यावेळेस दोन पार्ट्यामध्ये ज्यावेळेस भांडणं होतात किंवा काहीतरी गोष्टी घडतं, एकमेकाच्या विरुद्ध होतात, त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी तिसरा व्यक्ती उभारलेला असतो समेट करायला. हे दोघांना मिळतं, जाऊ दे तू थोडंसं तू हे कर, आहे का नाही? जगामध्ये आम्ही पाहायला मिळतात. पण या ठिकाणी आमच्या दोघांच्या मध्ये म्हणजे कुणामध्ये? देवामध्ये आणि आमच्यामध्ये समेट करायला कोण आहे? येशू बाप. हालेलुया. आता तो या जगामध्ये येऊन त्याने आमचे पातक आपणावर घेऊन त्याने तुमचा आणि माझा समेट त्याने केलेला आहे. परमेश्वर जो आहे येशू बाप या जगामध्ये येण्याचा अर्थच हा होता की त्याने या जगामध्ये मनुष्याचं रूप धारण करून त्याने आमच्या पापापासून आम्हाला सोडावं म्हणून या जगामध्ये आलेला आहे. म्हणून पाप जे आहे ते देवापासून दूर करतं आणि येशूचं रक्त आहे हे देवाच्या जवळ आम्हाला. पाप जे आहे ते देवापासून दूर करतं आणि येशूचं जे रक्त आहे त्यामुळे एक वचन आहे, मला वाटतं बहुतेक एफेसीकरास पत्र 2रा अध्याय आणि 13 वचन आहे. फिलिप्पिकरास 2रा अध्याय 13 वचन. जे आम्ही पहिले दूर होतो ते येशूच्या रक्तामुळे जवळ आले. एफेसी 2:13 वाचा. परंतु जे तुम्ही पूर्वी दूर होता ते आता तुम्ही ख्रिस्त येशूच्या ठाई ख्रिस्ताच्या रक्ताच्या योगे जवळचे झाला आहात. येशू या जगामध्ये सर्वसाधारण गोष्टी करण्यासाठी या जगामध्ये नाही आला, तर येशू तुम्हाला आणि मला उद्धार देण्यासाठी, तारण देण्यासाठी, पापापासून सोडविण्यासाठी तो या जगामध्ये आलेला आहे. आणि म्हणून येशू जो आहे आज तुमच्या आणि माझ्या शेवटचा काळ आहे. दादा शेवटचा काळ आहे बहिणी, खूप जवळ येशूचं येणं आलेलं आहे. जर मार्ग समय नसल्यामुळे 1 तास झालेला आहे, समय नसल्यामुळे मी नाही सांगत, परंतु घरी जाऊन वाचा. मार्काचा 13 अध्याय आणि मत्तईचा 24 अध्याय जर तुम्ही वाचाल, येशू जगामध्ये असताना त्यांनी शेवटच्या काळाचे चिन्ह सांगितलेले आहे. त्यामध्ये म्हटलेलं आहे की शेवटच्या काळामध्ये जागोजागी लढाया ऐकताल, लढ्याच्या अफवा ऐकाल, एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर, दुसरं राष्ट्र तिसऱ्या राष्ट्रावर, बाप आपल्या लेकरांना, आईबाप आपल्या लेकरांना मारतील, मुलं आईबापाला मारतील. या गोष्टी ज्यावेळेस तुमच्या नजरेला दिसतील त्यावेळेस समजा की माझं येणं जवळ आहे. शेवटचा काळ आहे, जवळ आलेला आहे. येशू आज लवकर येणार आहे. पहिल्यांदा येशू या जगामध्ये आला आम्हाला उद्धार देण्यासाठी, तारण देण्यासाठी तो या जगामध्ये आलेला आहे. परंतु आता येशू येणारा जो आहे, येशू या जगामध्ये 3 वेळेस येणार आहे. किती वेळेस येणार आहे? 3. किती वेळेस येणार आहे? अरे बापरे. पहिला येशू येऊन गेला, आहे का नाही? 2000 वर्षापूर्वी आम्ही नाताळ सण साजरा करतो, येशू ख्रिस्ताचा जन्म दिवस साजरा करतो. हा येशू पहिला 2023 वर्षाअगोदर 25 वर्षाअगोदर येऊन गेला. परंतु आता जो येणारा येशू आहे तो आम्हाला संगती घेऊन जाण्यासाठी, जे त्याच्यावर विश्वास ठेवलेले, जे पाप कबूल करून पश्चाताप करून सोडलेले आहेत, ज्यांच्यामध्ये पवित्र आत्मा आहे, जे त्याच्या मार्गाने चालणार आहेत, त्यांना घेऊन जाण्यासाठी. कुठं? स्वर्गामध्ये. त्याने जी जागा तयार केलेली आहे त्या जागेमध्ये घेऊन जाण्यासाठी येशू येणार आहे. त्याच्यानंतर पुन्हा 7 वर्ष आम्ही त्याच्या संगती राहणार आहे स्वर्गामध्ये. 7 वर्षानंतर पुन्हा येशू येणार आणि मग शेवटचा येणं त्याचं म्हणजे न्याय करायसाठी, सगळ्यांचा न्याय करायसाठी. परंतु एक लक्षात ठेवा, येशू या बायबलमध्ये जर आम्ही पाहिलं, जो बोलतो त्या गोष्टी परमेश्वर करतो. बायबल भविष्यवाणी त्याने जेवढ्या भविष्यवाण्या आजपर्यंत केलेल्या आहेत त्या भविष्यवाण्या पूर्ण देवाने केलेल्या आहेत. म्हणून परमेश्वर जो बोलतो, वचन जे लिहिलेलं आहे व्यर्थ लिहिलेलं नाही. 2000 वर्षापासून 4000 वर्षापासूनचे देवाचे वचन आहेत ते आजपर्यंत कार्य करते, कारण ते सजीव आहे. त्याच्यामध्ये जिवंतपणा आहे. त्याने आमचे अपराध दूर केले, आम्हाला त्याने
धार्मिक बनविलेला आहे, नीतिमान बनविलेला आहे. त्याने आम्हाला जीवन दिलेलं आहे. परमेश्वर देणारा जिवंत असा देव आहे. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट आम्ही जागृत असणं पाहिजे, कारण येशूचं येणं जवळ आलेलं आहे. आणि योहान 14 याचं 1 ते 4-5 वचन जर तुम्ही वाचाल, त्यामध्ये येशूने केलेला एक खूप म्हणजे त्याला म्हणतात ना सुंदर वादा. सुंदर वादा म्हणजे मराठीमध्ये काय म्हणतात तो वादाला? वचन जे देवाने दिलेलं आहे ना, अभिवचन जे देवाने दिलेलं आहे ते त्याने त्या ठिकाणी लिहिलेलं आहे कि तुम्हारा मन व्याकुल ना हो, इसके लिए परमेश्वर पे विश्वास करो, मुझ पे भी विश्वास करो. मैं जाऊंगा, जगह तैयार करूंगा और मैं फिर आऊंगा. जहां मैं रहता हूं वहां तुम भी मेरे साथ. तो आम्हाला पुन्हा त्याच्या जवळ नेण्यासाठी, त्याच्या जवळ ठेवण्यासाठी तो येत आहे, शीघ्र येत आहे. वेळ संपलेली आहे, वेळ किती आहे माहीत नाही, परंतु येशूचं येणं जवळ आलेलं आहे. म्हणून आपल्या पातकापासून आपण फिरलं पाहिजे, पश्चाताप केला पाहिजे, देवाला आपलं जीवन दिलं पाहिजे. देव तुम्हाला आशीर्वाद देतो. थँक्यू. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah.